नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 15 तारखेसावन जॉर्डन, इथिओपिया आनी ओमानच्या 4 दिसांच्या भोंवडेर वतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मणिपूरची राजधानी इम्फाळांत नुपी लाल स्मारक संकुलाक भेट दितल्यो. बालाघाट जिल्ल्यांत 2 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणा उपरांत मध्य प्रदेशचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी राज्य नक्षलमुक्त म्हूण केले घोशीत. केरळाचो 30वो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयज सावन सुरू आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडा मदीं T20 क्रिकेट खेळा मायत काल चंदीगडात जाल्ल्या दुसऱ्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 51 धांवड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 15 तारखेसावन जॉर्डन, इथिओपिया आनी ओमानच्या 4 दिसांच्या भोंवडेर वतले. ह्या दौऱ्याच्या पयल्या पांवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉर्डनचे द्वितीय राजा अब्दुल्ला बिन अल हुसैन हांच्या आपोवणेवेल्यान जॉर्डनाक भेट दितले. ह्या दौऱ्या वेळार दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंदांच्या सगळ्या मुद्द्यांचो नियाळ घेतले आनी प्रादेशीक मुद्द्यांचेर चर्चा करतले. दोनूय देशांमदले राजनीतीक संबंदांच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान परस्पर संबंद आनीक घटमूट करपा खातीर आनी सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचो सोद घेवपा खातीर ही भेट म्हत्वाची मानतात. 16 डिसेंबराक प्रधानमंत्री मोदी इथिओपियांत वतले. ही तांची इथिओपियाची पयलीच भेट आसा. हे वेळार ते इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ. अबी अहमद अली हांच्या आपोवणेवेल्यान वतात. ह्या दौऱ्या वेळार प्रधानमंत्री मोदी इथिओपियाच्या प्रधानमंत्र्यां कडेन द्विपक्षीय संबंदां विशीं खोलायेन चर्चा करतले. दौऱ्याच्या निमण्या पांवड्यात 17 डिसेंबराक प्रधानमंत्री ओमानचे सुलतान हैथम बिन तारीक हांच्या आपोवणेवेल्यान ओमानाक भेट दितले. प्रधानमंत्री मोदींचो हो ओमानचो दुसरो दौरो आसतलो. दोनूय देशांमदले राजनीतीक संबंदाक 70 वर्सां पुराय जातात. ह्या भेटीक लागून दोनूय वटेन वेपार, गुंतवणूक, उर्जा, संरक्षण, सुरक्षा, तंत्रगिन्यान, शेती आनी संस्कृती ह्या क्षेत्रांतल्या भागीदाराचो नियाळ घेवपाची तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेर चर्चा करपाची संद मेळटली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मणिपूरची राजधानी इम्फाळांत नुपी लाल स्मारक संकुलाक भेट दितल्यो. त्यो राज्यांतल्या शूर बायलांक आर्गां ओंपतल्यो. राष्ट्रपती मणिपूरच्या सेनापती जिल्ल्यांत एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतल्यो आनी जिल्ल्यांतल्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतल्यो. राष्ट्रपती मुर्मू मणिपूरच्या 2 दिसांच्या दौऱ्यार काल इम्फाळांत पावल्यो. काल तांणी इम्फाळांत 1337 कोटी रुपया मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्याद घाली. हे प्रकल्प भलायकी, शिक्षण, आदिवासी उदरगत, रस्ते, शेती, वीज आनी पिवपाच्या उदका विशीं संबंदीत आसा. ह्या प्रकल्पांक लागून रोजगार वाडटलो आनी मुळाव्या सुविधांमदीं सुदारणा जातली अशें राष्ट्रपतींनी सांगलें. केंद्र सरकार मणिपूरच्या सर्वांगीण उदरगती खातीर कटिबद्ध आसा अशें तांणी सांगलें. मणिपूरच्या लोकांचें कल्याण हें सरकाराचें सर्वोच्च प्राधान्य अशें राष्ट्रपतींनी म्हळें. राज्यसभेन काल युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतीक दायज वळेरेंत दिवाळीच्या शिलालेखाची तोखणाय केली. हो देशा खातीर प्रचंड राष्ट्रीय अभिमानाचो खीण आसा अशें राज्यसभेचे अध्यक्ष आनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळें. हो फकत एक उत्सव न्हय तर तो काळखाचेर उजवाडाचो आनी अज्ञानाच्या ज्ञानाच्या विजयाचें प्रतीक आसा अशें तांणी सांगलें. दिवाळी हो भारतांतलो 16वो शिलालेख उत्सव आसा. हे वेळार मुखार उलयतना तांणी सांगलें. Prestigious recognition has sparked joy and celebration across our country and among Indians worldwide. Deepavali is not merely a festival, it is a civilizational message. It is universal philosophy, cuts across faiths, regions and generations, embodying the very spirit of India that is inclusive, radiant and resilient. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल रातीं तांच्या राबितो घरा राष्ट्रीय लोकशाय आघाडी NDAच्या खासदारां खातीर खासा रातच्या जेवणाचें आयोजन केल्लें. NDA युती नव्या राष्ट्राच्या उदरगती खातीर, सुशासना खातीर आनी प्रादेशीक आकांक्षां खातीर एकठांय आसात अशें सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळें. NDA युती देशाच्या उदरगती खातीर एकवटीतपणान काम करत रावतले अशें तांणी हे वेळार म्हळें. भारत आनी दक्षिण आफ्रिकन देश लायबेरियान वखदांची गुणवत्ता राखपा खातीर समजिकायेच्या कबलातींचेर सही केल्या. ह्या कबलातींचेर भारताचे लायबेरियांतले राजदूत मनोज बिहारी वर्मा आनी लायबेरियाचे भलायकी मंत्री डॉ. लुई M. कपोटो हांणी सही केली अशें भलायकी मंत्रालयान सांगलें. ह्या कबलातीक लागून सुरक्षीत आनी परवडपी अशा वखदांची उपलब्धता वाडटली अशें मंत्रालयान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा-वयल्यान आयकतात. भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
Next Gen GST. Better and simpler. बालाघाट जिल्ह्यात 2 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्या उपरांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हांणी राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आणि गृहमंत्री अमित शाह हांच्या मार्गदर्शनाखाला 2026 मेरेन नक्षलवाद सोंपोवपाच्या संकल्पाक लागून हे शक्य जाले अशें तांणी हे वेळार सांगले. नक्षलवादी दीपक आनी रोहित हांणी काल बालाघाट जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. बालाघाट जिल्ह्यात आतां कसलोच नक्षलवाद सक्रीय ना अशें बालाघाटचे पुलीस अधीक्षक आदित्य मिश्रा हांणी म्हळें. पेट्रोलांत 20% इथेनॉल मिश्रण वापरिल्ल्यान भारतांतलें कार्बन डायऑक्सायड उत्सर्जन 736 लाख मेट्रीक टनांनी उणें जालां अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी म्हळां. काल लोकसभेत प्रस्नोत्तराच्या वराक पुरवणी प्रस्नाक जाप दितना गडकरी हांणी सांगलें. इथेनॉल हें एक हरीत इंधन आसा, ताका लागून प्रदूशण उणें जाता आनी शेतकारांचें उत्पन्न वाडपाक मजत जाता अशें तांणी सांगलें. हे वेळार मुखार उलयतना तांणी म्हळें, हमारे सरकार की प्राथमिकता है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आत्मनिर्भर भारत का उद्दिष्ट रखा गया है उसमें हमारा फॉसिल फ्यूल का इंपोर्ट 22 लाख करोड़ रुपए का है. इथेनॉल एक ग्रीन फ्यूल है और उससे प्रदूषण कम होता है और इसलिए अभी तक जो इथेनॉल हमने यूज किया है उसके कारण विशेष रूप से कार्बन इमिशन रिडक्शन में 736 लाख मेट्रिक टन इक्विवेलेंट टू 30 करोड़ ट्री लगाएंगे, इतना हमने उसमें प्रदूषण कम हुआ है. हरीत उर्जेक उर्बा दिवपाक 5व्या हायड्रोजनाचेर चलपी गाडयेंतल्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी काल संसदेत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला हरीत हायड्रोजन खातीर चळवळ सुरू केल्या अशें तांणी खबराकारांकडेन उलयतना सांगलें. हे वेळार मुखार उलयतना तांणी म्हळें, देश में हाइड्रोजन का, ग्रीन एनर्जी का, ग्रीन फ्यूल का एक बहुत बड़ा मुहिम शुरू हुआ है. आज टोयोटा किर्लोस्कर कंपनी और हमारे डिपार्टमेंट के नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सोलर एनर्जी आज एमओयू साइन किया है. इन लोगों ने हाइड्रोजन आधारित फ्यूल के द्वारा व्हीकल चलाने के लिए ये नया गाड़ी विथ ऑल इम्प्रूवमेंट्स आज फिर से उन्होंने लॉन्च किया है. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल मुंबयत इटलीचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार आनी आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री अँटोनियो ताजानी हांची भेट घेतली. दोनूय देशांमदी धोरणात्मक भागीदारीच्या गतीचेर आधारीत वेपार वाडोवप, पुरवण साखळी घटमूट करप, तंत्रगिन्यान सहकार्याक उर्बा दिवप आनी नितळ गतीशीलता, हरीत उर्जा, प्रगत उत्पादन आनी अन्न प्रक्रिया ह्या क्षेत्रांत सहकार्य वाडोवपाचेर हे वेळार चर्चा जाली. भारत आनी इटली मदले आर्थीक सहकार्य वाडोवपा खातीर ही बसका एक म्हत्वाचो पावंडो थारली. वरिश्ठ सरकारी फुडारी, उद्देग संघटना, युनिकॉर्न संस्थापक आनी 150 परस चड भारतीय आनी इटालियन कंपन्यांक हे वेळार एकठांय हाडले. केरळाचो 30वो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयज सावन तिरुवनंतपुरमात सुरू जाता. टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृश्ट चित्रपट पुरस्कार फावो जाल्लो एनिमारी जेसिराचो पॅलेस्टायन 36 हो उक्तावणाचो चित्रपट आसतलो. हो महोत्सव 19 डिसेंबर मेरेन चलतलो. ह्या चित्रपट महोत्सवात मॉरिटानियाचो चित्रपट निर्मातो आनी आफ्रिकन सिनेमांतले नामनेचे कलाकार अब्देलरहमान सिसाको हांकां लायफ टायम अचिव्हमेंट पुरस्कार दिवन भोवमानीत करतले. बर्जबाय रोमियो लेन क्लबाचे धनी सौरभ लुथरा आनी गौरव लुथरा हांकां थायलंडात पुलिसांनी ताब्यात घेतल्या. तांकां बेगीनूच तपासा खातीर अटक करून गोंयांत हाडटले अशें गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. क्लबाचे धनी सौरभ आनी गौरव लुथरा हे थायलंडाक पळून गेल्ले. तांकां अटक करपा खातीर पुलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केल्ली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आनी अस्तंत मध्य प्रदेशात थंडीची ल्हार येवपाचो अदमास उक्तायला. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशात कांय सुवातांनी दाट धुक्याची परिस्थिती आसपाचो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. त्याच वेळार अंदमान आनी निकोबार जुंव्यांचेर वीज आनी वादळी वारे वांगडा गडगड मारपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडा मदीं चलतल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामाळेंत काल चंदीगडात जाल्ल्या दुसऱ्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 51 धांवड्यांनी हारयले. पयली फलंदाजी करतना दक्षिण आफ्रिकेन 213 धांवड्यो केल्ल्यो. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉक हांणी बेस बरो खेळ करतना 90 धांवड्यो केल्यो. उपरांत भारताचो डाव 162 धांवड्यांतूच सोंपलो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 15 तारखेसावन जॉर्डन, इथिओपिया आनी ओमानच्या 4 दिसांच्या भोंवडेर वतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मणिपूरची राजधानी इम्फाळात नुपी लाल स्मारक संकुलाक भेट दितल्यो. बालघाट जिल्ह्यात 2 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणा उपरांत मध्य प्रदेशचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी राज्य नक्षलमुक्त म्हूण केले घोशीत. केरळाचो 30वो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयज सावन सुरू आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडा मदीं चलतल्या T20 क्रिकेट खेळा मायत काल जाल्ल्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 51 धांवड्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.